व्यवसाय काय मी पहिल्या पिढीचा उद्योजक असल्यामुळे असं कोणी काही शिकवलं नाही. जे जे मनात आलं किंवा जे जे आपल्याला वाटलं तशा पद्धतीने आतापर्यंत व्यवसाय करत आलो. देवानं आतापर्यंत साथ दिली, पण एका गोष्टला लक्षात आलं की आम्ही कुठेतरी इनकम्प्लीट आहोत आणि ज्यावेळी इनकम्प्लीट असतं तिथं आपल्याला गुरु लागतो. चार्टर्ड क्लबच्या माध्यमातून आम्हाला राम सर भेटले. म्हणजे असं म्हणू शकतो की हनुमानाला राम भेटला. आणि राम देव होता. रामाच्या राज्यामध्ये तरी आपण नव्हतो, पण ह्या राम सराच्या राज्यामध्ये आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतंय. जो ग्रोथ ओरिएंटेड टास्क आहेत किंवा आपला जो वेळ जिथं जिथं जात आहे किंवा वेळ आपण कुठे वास्तविक आपल्याला वापर करायला, आपल्या जीवनात यशाचं नियोजन करावं लागतं आणि व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्यक्ष नियोजनाची गरज असते. याबद्दलची अगदी सोप्या, सहज, सरळ भाषेत माहिती देण्याचं काम राम सरांनी सुरू केलं आहे. शिकायचं म्हणजे मेन म्हणजे महत्त्वाचं सरांच्याकडं आजच्या दिवसाचे आपण मालक आहात. आजचा दिवस हा आपल्यासाठी आहे. आजचा दिवस हा आपल्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण आहे. ह्यासाठी सरांनी अगदी तंतोतंत वेळेची किंमत, टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करावं याच्याबद्दल तुम्हाला अगदी डिटेल्स म्हणजे डिटेल्स माहिती दिली. ह्या व्यवसायाकडं उतार नसतं, चढाकडे घेऊन जाणारा माणूस आम्हाला मिळालाय. त्यांनी केलं की आम्ही आमचा वेळ जो आम्हाला फुकट मिळतो, म्हणजे जसं आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळतो त्याची आपल्याला किंमत नसते. आपण ICU मध्ये पडल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनची काय किंमत कळते, तसं आपण आपला वेळ असा जशीकडे सगळीकडे फुकट घालवत असतो. तो वेळ आम्हाला राम सरांनी कसा इम्प्लिमेंट करायचा, आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं करायचं. कधी पण आपण काही टास्क करताना किंवा आपण काही एक प्लॅन केलेला असते त्याच्यामध्ये आपण विचार करण्यामध्ये पण जे टाईम घालवतो त्याचं पण एक लिमिटेशन्स पाहिजे की तुम्ही किती टाईम ते विचार करताय. तुमचा एक समजा एक गोल असेल, आज 1 तारीख आहे, 15 तारखेपर्यंत ते गोल कंप्लीट करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायला किती टाईम घ्यायला पाहिजे आणि ते ॲक्शन्समध्ये कन्वर्ट व्हायला किती टाईम घ्यायला पाहिजे ह्याच्यावरती खूप विचार केला. सेशन जो होता हा टीम बिल्डिंगचा सेशन होता. ह्याच्या आधी पण मी बऱ्याच बिझनेस कोर्सचे सेशन्स अटेंड केलेले आहेत, पण आज जे काय ब्रेनस्टॉर्मिंग झालं हे जवळपास पूर्णपणे माइंडमध्ये आणि हार्टमध्ये घुसलेलं आहे. आज इलाइट गुरुकुलच्या माध्यमातून टीम डेव्हलप कशी करायची आणि त्या टीमच्या माध्यमातून आपला बिझनेस ग्रोथ हा कशा पद्धतीने करून घ्यायचा ह्याच्यासाठी राम सरांनी अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं की जे आमच्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्हाला कधीही या गोष्टीपर्यंत टच झाल्या नव्हत्या, त्या आमच्या हार्टमध्ये गेल्या. टीम मॅनेजमेंट हा विषय घेऊन आज पूर्ण हे सत्र चाललं. आपण आपला फक्त विचार इतरांवर लादून त्यांच्याकडून काम न करून घेता त्या टीममध्ये आपण प्रत्येकाला ज्याच्याकडे जी कला आहे ती त्याच्याकडनं कला अवगत करून घेऊन त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून टीम मॅनेजमेंट करून आपण आपली संस्कृती सुद्धा त्यामध्ये जपली पाहिजे. का सगळ्या दृष्टीनं जे आज टीम मॅनेजमेंट शिकवलं गेलं तर टीम मॅनेजमेंटचा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या टीममध्ये, आमच्या व्यवसायामध्ये खूप मोठा फायदा. 25 वर्षापासून मी माझ्या टेलरिंगच्या व्यवसायामध्ये आहे आणि आता गेल्या 8 वर्षापासून ऑनलाईन ऑफलाईन माझे गिटारचे क्लासेस रन करतोय. मी हा आता राम सरांचा 2.0 बिझनेस जो आहे तो अटेंड केला आणि आता हा 5वा दिवस आहे. आणि पाठीमागे जे 4-5 दिवस झाले असं वाटतं की इतके दिवस व्यवसाय करतो की मग आम्हाला वाटलं की हे सगळं व्यवसायातले ट्रिक्स आहेत ते व्यवस्थित तसेच आहेत, पण ॲक्च्युली मी फक्त एका बॉक्समध्येच होतो. तो ट्रेडिशनल बॉक्समध्ये जे जे नॉर्म्स असतात काय कसं व्यवसाय करायचं तसेच होतं, पण त्याच्या पलीकडं बरंचसं काही त्याचं हे आहे. बरेचसे पैलू आहेत त्याला. आपल्याला 1-2च पैलू माहिती होते ते जे ट्रेडिशनली आपण ऐकत आलो आणि करत गेलो, ते म्हणजे पाठीमागची पिढी करते तीच आपण करतोय असं. पण ॲक्च्युली आत्ता काय मार्केटला पाहिजे आणि आपण कसं जाऊ शकतो की आजच्या ह्या व्हिडिओमधने आज 3-4 व्हिडिओ सरांनी दाखवले की आपला प्रॉडक्ट काय तो तिथं न सांगता ते इमोशनली तिथं कसं त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत जायचं हे त्यांनी सांगितलं. एवढंच सांगतो राम सरांच्याबद्दल किंवा राम पाटील सर ज्यांनी इथं बिझनेस कोचिंग जे चालू केलं याच्या आधी हे बिझनेस कोचिंग मला वाटत नाही गडिंग्लज किंवा आपल्या 5-6 तालुक्यात कोणी केलं होतं. याच्या आधी आम्ही ट्रेनिंग्स आणि सेमिनारसाठी भरपूर वेळा बाहेर जातो. अमोल पाटील सर, मी असतील किंवा नाईक सरांना पण माहिती आहे, ते पण बाहेर जातात ट्रेनिंगसाठी. काय होतं, आपण बिझनेस कोच इथं नसल्यामुळं फरक पडतो. ट्रॅव्हलिंगचा असेल किंवा बाहेरचा. आता आम्ही विनीत बनसोडे सरांच्याकडनं कोचिंग घेण्याचा विचार करतोय. पर इयर पॅकेज त्यांनी 12 लाख रुपये सांगितलंय. मग आपण विचार केला पाहिजे आपल्याकडे बिझनेस कोच इझिली अवेलेबल आहेत आपल्याकडे. तुम्ही त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा तुम्ही ठरवायचं. ह्याच्या आधी हे नव्हतं आपल्याकडे.
त्यामुळे प्रत्येकाने वेळेची किंमत असावी प्रत्येकाला. जे ते नॉलेज द्यायला लागलेत 5-10 हजारमध्ये आपल्याला जे आता त्यांनी 8 दिवसात शिकवलं, मला वाटत नाही की 5-10 हजारात कोणीही तुम्हाला हे नॉलेज देऊ शकेल. एवढा वेळ सुद्धा कोण देणार नाहीत. आपल्याकडे ते आता सुरुवात आहे म्हणून आपल्याला इझिली अवेलेबल आहे आणि 2 वर्षानंतर तुम्ही मिनिटावर पैसे घेतील. आणि बिझनेस म्हटल्यानंतर सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात, मला पण प्रॉब्लेम्स होते. सरांनी मला एकदा मी पहिल्यांदा जेव्हा माझे प्रॉब्लेम्स डिस्कस करायलो, मी सरांच्या सोबत मला आठवते 4 तास होतो आणि 4 तासातले मी 1 तास माझं रडगाणं सांगालतो त्यांना. मग हे प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम, त्यांनी मला एवढं भारी सोल्युशन दिलं त्यावेळी. तर त्या दिवशी मी 8-10 दिवस असं फ्रस्ट्रेशन मध्ये होतो, पण त्या दिवशी मला शांत झोप लागली. यार हा माणूस असेल तर मी कशाला भीतो. सर हे तुमच्यामुळे झाले आणि इथून पुढे तुम्हाला सर मी व्यवसाय गुरु मी स्वीकार करतो. आणि इथून पुढे आपले जे काही व्यवसाय असतील किंवा आमच्या इथून जी काही प्रगती असेल सर आपल्या माध्यमातून व्हावी. आणि इलाइट गुरुकुल आणि महाराष्ट्र विकास ग्रुप हा सर इथून पुढे जॉईंट व्हेंचरमध्ये जे काय असतील आणि बरेचसे दोन्ही टेक्निकल सेक्शन पण हाताळतोय. म्हणजे माणूसच असं काय झालंय मला पण कळत नाही. टेक्निकल सेशनमध्ये पण डोकं चालतंय, शेतीमध्ये पण चालतंय, आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. तर बरेचसे असे जे इव्हेंट आहेत ते आपण जॉईंट व्हेंचरमध्ये करू शकतो. तुमच्या माध्यमातून आपण मोठं होऊया. आणि मग म्हटलं सर झोपेचं सोंग घेतलेलं आहे, जरी पाणी जरी ओतल्याने उठायचं नसेल तर त्याला कुणीही जबाबदार नाही, त्याला स्वतः रिस्पॉन्सिबल तो स्वतः असणार आहे. पण सरांनी फक्त एवढा छोटासा प्रयत्न केला आहे की तुम्हाला सगळ्यांना खडबडून जागा करायचा, तर तुम्ही खडबडून जागे झाला आहात. त्याच्यानंतर त्यांचे अजून भरपूर पॉईंट्स आहेत. म्हणजे आता शक्ती हा जो पॉईंट आहे त्यांचा खूप जबरदस्त आहे. कारण शिवला जेव्हा शक्ती मिळते त्यावेळी म्हणजे एक रिव्हॉल्युशन होतं आणि तुम्ही सगळे शिव आहात, तुमच्याकडं एक मस्क्युलाइन पॉवर आहे. तर थोडीशी फेमिनाइन जर तुम्हाला जर मिळाली, तुमच्या घरातून सपोर्ट तुम्हाला मिळाला, आणि तो घरातून सपोर्ट म्हणजे ऍटलिस्ट ते हाऊसवाईफ असतील पण त्यांनी थोडा जरी वेळ काढला तुमच्या बिझनेसला सपोर्ट करण्यासाठी, ऍटलिस्ट तुमच्यावर राग काढायचा जरी बंद केला तरी खूप झालं. त्यामुळं तुमच्या बिझनेसला त्यांचा रोल किती मोठा आहे ते समजावून सांगणार आहे, जे तुम्ही आयुष्यभर करू शकला नाहीये. तुम्ही तुमच्या घरात तुम्ही बाहेर डॉन असाल पण घरामध्ये मांजर असणार आहे. आणि त्यासाठी असा मेंटॉर मिळणं हे गडिंग्लजचं खूप मोठं भाग्य आहे, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. सर मगाशी बोलले मोराडे सर की आम्हाला अशा म्हणजे 12-12 लाख रुपये फीस घेऊन आम्हाला बाहेर जायला पाहिजे. मग ते आम्हाला करायचं गरज नाही, त्यांनी ऑलरेडी फीस भरलेले आहेत. त्यांनी त्यांच्यानी फी भरलेले आहेत, फक्त त्यांची फी आपण रेग्युलर भरूया. आणि अगदी ती नॉमिनल फी आहे. सर मी असं म्हणेन तुम्हाला रिक्वेस्ट करतोय ओके की थोडीशी फीस पण तुम्ही इन्क्रीमेंट करा, कारण आम्हाला पण फील आलं पाहिजे की एवढी फी दिली ओके. म्हणजे अगदी स्वस्तात सस्ती चीजों का शौक हमी रखा करते, थोडंसं जरासं मोठं असलं बरं होईल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. राम सरांच्या या पुढच्या जर्नीला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आपण सर्वजण त्यांच्या सोबत आहोतच. आणि सगळ्यात महत्त्वाची सरांची जी गोष्ट आहे विन विन सिच्युएशन, तुम्ही विन झालात म्हणजे ते विन होणार आहेत. त्यांनी आता 5,000 घेत आहेत तुमच्यासाठी, पण एक वेळ अशी येणार आहे जेव्हा IPO कंपनी आपली रेडी होईल त्यावेळी तो माणूस 50 लाख सुद्धा घेईल. आणि तो 50 लाख घ्यायची 50 लाख द्यायची ताकद देव आम्हाला देऊ देत, एवढी फक्त ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू.